टी गुड. सिट डाऊन टी सिट डाऊन टिपॉय. हा सिट डाऊन. चहा इथे ठेव असं म्हणायचं तिला. करेक्ट. येतं ना इंग्रजी. तेच बोलत होते. यू कम. नो गो लगेच. स्टे इथं खूप वेळ. व्हॉट डुईंग फॉर नाश्ता? दामिनी, काय चाललंय हे सगळं? काय आहे, ही पारू आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहे ना. तिला साधी 4 वाक्य बोलता आली नाहीत इंग्रजीमध्ये त्या अधिकाऱ्यांसमोर, म्हणून जरा प्रॅक्टिस घेते. व्हॉट डुईंग? दामिनी, could you please get the FD bank receipt from the wardrobe? येस. I need to check the maturity date. ऑफकोर्स येस. काय कळलं तुला? येस ऑफकोर्स कळलं मला. येस शुअर. हो ना, मग मी जे सांगितले ते कर ना. काय करायला सांगितलं तुम्ही? आपल्या कपाटामध्ये FDचे पावते आहेत, त्या मागितल्या मी. देते. असू दे, बस. आहेत ऑनलाईन, इंटरनेट बँकिंग मध्ये चेक करता येतात त्या. ओके. आणि एकंदरीत काय, तुलाही इंग्लिश येत नाही. ओ, मला इंग्लिश येऊन काय फायदा आहे? हा, मी काय ब्रँड अँबॅसिडर आहे का कंपनीची? हे बघा, ही आहे ना, हिला देशोदेशी जाऊन मॉडेलिंग करायचे, मग जरा तरी इंग्रजी यायला पाहिजे ना. मला सांगा, किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसिडर अडाणी आहे, तिला अजिबात इंग्रजी येत नाही याची बातमी जगभर पसरली तर किती इज्जत जाईल आपल्या कंपनीची. म्हणून करत होते मी हे. दामिनी, ती ज्या पोस्टवर काम करते ना, त्या पोस्टचं काम अगदी उत्तम पद्धतीने करते. लोक काय म्हणतायत याच्याकडे लक्ष द्यायला तिच्याकडे अजिबात वेळ नाहीये. हा, तू रिकामटेकडी आहेस. तू एक काम कर, तुझ्या मैत्रिणीला फोन कर एखाद्या आणि तिच्याशी बोलत बस. इंग्रजीमध्ये बोलू? बघ जमलं तर.